औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बहिणीला शाळेत सोडून प्रॅक्टिकल पेपरसाठी सोलापूरकडे निघालेल्या 19 वर्षीय तरुणाचा टिपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. गुंजेगाव येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. फिर्यादी मिनाज इसामुद्दीन मुजावर वय 46 राहणार गुंजेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा रेहान मिनाज मुजावर वय 19 हा दिनांक 7 जुलै रोजी सकाळी मोटारसायकल क्रमांक MH13EG 4734 यावरून बहीण हिनाला कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेला होता. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर रेहान प्रॅक्टिकल पेपरसाठी सोलापूरला जात असताना गुंजेगाव परिसरात त्याच्या पुढे जाणारा टिप्पर क्रमांक MH13AX 3411 च्या चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या रेहानच्या दुचाकीची टिप्परला जोराची धडक बसली. या अपघातात रेहान गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. रेहानचे मूळ गाव वाखरी, तालुका पंढरपूर असून तो सध्या शिक्षणानिमित्त गुंजेगाव येथे राहत होता. टिप्पर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगाईने व भरधाव वेगात वाहन चालवत अचानक ब्रेक मारल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी टिप्पर क्रमांक MH13AX 3411 वरील अज्ञात चालकाविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस करीत आहेत. या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी गुंजेगाव वरून. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.